मागील भागात आपण पाहिले, गरोदर असूनही मीराला तिच्या सासरच्या लोकांकडून सतत मिळणारा मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक, सासू सासऱ्यांचा टोमणेखोर स्वभाव आणि नणंद प्रियाचे आवाजवी लाड, या सगळ्यात मीरा स्वतःचा स्वाभिमान जपत घर सांभाळत होती. पण सहनशीलतेचा अंत तेव्हा झाला जेव्हा मीराचे दागिने चोरीला गेले आणि सासरच्यांनी उलट मीराच्याच संस्कारांवर बोट ठेवलं. पण म्हणतात ना, सत्य लपत नाही. समीर समोर जेव्हा सत्य आलं की दागिने स्वतः प्रियानेच तिच्या बॉयफ्रेंडसाठी चोरले होते, तेव्हा समीरच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या पत्नीवर होणारा हा अन्याय समीर सहन करू शकला नाही. आई वडिलांच्या खोट्या भावनिक ब्लॅकमेलिंगला झुगारून समीरने आपल्या गरोदर पत्नीची, मीराची खंबीर साथ दिली. सततचा छळ आणि अपमानापेक्षा स्वाभिमान महत्वाचा मानून समीर आणि मीराने अखेर ते घर सोडलं आणि आपल्या येणाऱ्या बाळासाठी एका नव्या शांत जगाची सुरुवात केली. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा असेल का? पाहूया स्वाभिमानाची पावलेच्या या पुढील भागात. मीरा, कोणीतरी दरवाजा वाजवताय, बघतेस का? आई, बाबा, तुम्ही इथे? समीर, आम्हाला माफ कर रे. तुझ्याशिवाय घर खायला उठतंय. आमचं चुकलं मीरा. आम्हाला तुमची किंमत समजली. घरी चला परत. मीरा, काय करूया? ते मनापासून माफी मागत आहेत. जर तुम्ही खरोखर बदलला असाल तरच आपण परत जाऊ. मीरा, तू आता आराम कर. मी सगळा स्वयंपाक करते. समीर, घराचं वातावरण कसं प्रसन्न झालं बघ. सगळं किती छान सुरू आहे. देव करो हे असंच राहो. आई, माझे कपडे अजून प्रेस झाले नाहीत. अगं हो, करते. मीराची तब्येत जरा... प्रिया सुधारलीये असं वाटलं होतं, पण ती अजूनच लाडावून गेलीये. हळूहळू सगळं काम मीरावरच टाकूया. आपण किती दिवस करणार? बघ मीरा, आपला छोटा राजपुत्र. बाळ आलं आता. पण मीरा, घरचं बघणार कोण? आता उठावं लागेल तुला. आई, अजून टाके सुद्धा वाळले नाहीत. मला खूप त्रास होतोय. अहो, शेजारच्या काकू काय म्हणतील? सून बसू नये आणि सासू काम करतीये. समीर, बघ तुझी बायको कशी आळशी झालीये. काम टाळतीये. मीरा, आई म्हणते ते खरं आहे का? थोडी तरी मदत कर त्यांना. समीर, तुला वाटतं मी खोटं बोलतीये? मला उभं राहायला सुद्धा त्रास होतोय. आई, मला नवीन आयफोन हवाय, पैसे दे ना. हो, देईन ग. पण आधी मीराला सांग स्वयंपाक करायला. मीरा, डाळ करपली. लक्ष कुठे असतं तुझं? बाळ रडत होतं आई, म्हणून तिकडे गेले होते. हिला काहीच जमत नाही. समीर, तू कशाला हिच्यासाठी घर सोडलं होतंस? मीरा, तू नेहमीच तक्रार का करतेस? शांततेत काम का नाही करू शकत? आज मला समजलं, तुम्ही कधीच बदलणार नाही. जा ना मग. आता कुठे जाशील? हातात तर बाळ पण आहे. स्वतःचा रस्ता मी स्वतः शोधेन. जाऊ दे तिला. 2 दिवसात परत येईल. समीर, चहा दे ना जरा. माझं डोकं दुखतंय. आई, मीरा असती तर आत्तापर्यंत सगळं झालं असतं. मी तिला आणायला जातो. मीरा, चल घरी. आई बाबांना तुझी गरज आहे. गरज कामासाठी आहे की प्रेमासाठी? समीर, मी वचन देतो, आता मी तुला त्रास होऊ देणार नाही. नाही समीर, मी आता परत येणार नाही. हे बघ. काय आहे हे? नोटीस?
हो, ही मेंटेनन्सची नोटीस आहे. माझ्या वकिलांनी पाठवली आहे. जर आपल्याला एकत्र राहायचं असेल तर आपण कायमचं वेगळं राहणार असू तरच मी विचार करेन. नाहीतर तू तुझ्या आईवडिलांसोबतच राहा आणि त्यांचा छळ सहन कर. मीरा, तू इतकी कठोर कशी होऊ शकतेस? जेव्हा त्यांनी मला आजारपणात कामाला लावलं तेव्हा तू कुठे होतास? माझं खरोखरच चुकलं. मी बायकोचा बळी दिला. हली का ती? ती येणार नाही आणि मी सुद्धा इथे राहणार नाही. काय, तू सुद्धा आम्हाला सोडून जाणार? आई, तुम्ही प्रियाला सुद्धा बिघडवलंय. तिची कामं तिलाच करू द्या. आम्हाला उपदेश देतोयस? आम्ही तुझे आई वडील आहोत. मी दरमहा तुम्हाला पैसे पाठवेन, पण आता तुमच्यासोबत राहणार नाही. आम्ही एकटे कसे राहणार? ही प्रिया तर पाणी सुद्धा देत नाही. ती तुमची लाडकी मुलगी आहे. तिला आता वळण लावा. मीरा, मी कायमचा बाहेर पडलोय. आपण नवीन घर वसवूया. मला खात्री द्या समीर की ही तुमची शेवटची वेळ आहे. हो, आता मी फक्त तुझ्या आणि बाळासाठी जगणार. प्रिया, जरा मदत कर ना ग. माझा मूड नाहीये आई, मी बाहेर जातीये. आपण मीराशी खूप वाईट वागलो. त्याचीच ही फळं आहेत. बघा, आज किती शांतता आहे आपल्या घरात. नोटीस मागे घ्यायची गरज नाही. माझ्या आई वडिलांना आता कष्टाची आणि आदराची किंमत कळली असेल. बाबा, प्रियाला कडक शिस्त लावा. हो समीर, आता आम्ही तिला प्रत्येक काम स्वतः करायला सांगतोय. मीराने किती सहन केलं असेल आज मला समजतंय. समीर, आपण अधूनमधून त्यांना भेटायला जाऊया, पण राहूया इथेच. हो मीरा, अंतर असल्यावरच नात्यात आदर उरतो. नात्यात प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जिथे आदर मिळत नाही तिथे अंतर ठेवून जगणे हाच खरा शहाणपणा आहे.